नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हरिओम डेअरी फार्म मध्ये। आज आपण आलो घोडेगाव म्हैस बाजारात आणि खरेदी विक्री झाली बघू शकता। शेतकरी आले। नमस्कार हरिभाऊ। हो नमस्कार। कुठून आले शेतकरी? जिल्हा बेळगाव। बेळगाव कर्नाटक। कर्नाटकवरून शेतकरी आले बघू शकता। आणि आज खरेदी विक्री भरपूर मोठी बाजारात सगळ्यात एक नंबरची झाली। तर काय सांगाल बरं, आता म्हशी तर खरेदी करून झाल्यात आता? त्यांना कालपासून आपल्याकडे आले होते। हा 3 वेलेले म्हशी आणि 6 म्हशी गाभण खरेदी करून दिल्या त्यांना। असे 9 म्हशी लाट घेऊन दिल्या त्यांना। गाडी वगैरे लागली नाही, सगळं पेमेंट वगैरे झालं। पेमेंट वगैरे सगळं झालं। आता शेतकरी उभे आहेत। आता शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे आता खरेदी केल्यानंतर? त्यांना कसं वाटलं? हिंदी मराठी पासून सचिन सरांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलेलं आहे। हा 9 म्हशी त्यांनी आज आम्हाला घेऊन दिलेले आहे। अगदी चांगल्या पद्धतीचे दूध देणाऱ्या हा आणि चांगल्या जातीच्या म्हशी आम्हाला घेऊन देऊन त्यांनी चांगलं सहकार्य केलेलं आहे। तर बाजार कसा वाटला आणि सचिन भाऊचा आपला व्यवहार कसा वाटला? बेळगावचा बाजार कसा वाटला? व्यवहार कसा वाटला? बाजार खूपच मोठा आहे। शेतकऱ्यांना काय त्याच्याहीपेक्षा हरिभाऊचा स्वभाव मला एकदम आवडला। हा हा आता येणाऱ्या शेतकऱ्याला काय सांगाल जर तुमच्याकडून शेतकरी येणार असतील इकडे? व्हिडिओ बघून शेतकरी येतात तुमच्या तिकडले। व्हिडिओ बघून येणाऱ्या शेतकऱ्यांना अगदी जरूर अगदी सचिन सरांचं नाव आवर्जून सांगेल। हा आणि बाहेर न जाता मग घोडेगावला तुम्ही सचिन सरांना कॉन्टॅक्ट करा, त्या गोष्टी नक्की सांगेल। कालपासून आपल्याकडे आले होते। त्यांना घरगुती बी म्हशी दाखवल्यात आपण आणि त्यांना मार्केटमध्ये खरेदी करून दिली आपण। काल काय घेतल्या नाही म्हशी, पण आज खरेदी करून दिली। 4-5 लोक आले, त्यांना राहण्याची खाण्याची कशी सोय झाली अगदी 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 एक नंबर। एक नंबर। तर सगळे शेतकरी तुम्ही वैयक्तिक खरेदी केलं का सगळ्यांनी मिळत्या खरेदी? एकट्या माणसाने एकट्या माणसानी 9 म्हशींची खरेदी। आज सगळ्या बाजाराची सर्वात मोठी खरेदी आहे। आणि काय रेटने घेतला अंदाजे सरासरी? 20, 30, 40, 50 पर्यंत म्हशी घेतली। या आधी बाजारात गेलेत कुठे बाहेर? बाहेरच्या बाजारला गेले? बाहेरचे बाजार बघितले पण असा बाजार असं मोठा बाजार भरपूर मोठा आहे। बघितलं घोडेगाव भरपूर मोठा बाजार। आपण कुठे कुठे गेले होते त्याच्या आधी? हिरडी सुद्धा आम्ही बघितले पण असा हिरडी नाही बघितली। हा, हा. म्हशी दाखवा एकदा परत। आता व्हिडिओच्या माध्यमातून आपण म्हशी बघू। झालेल्या व्यवहारात समाधानी आनंद आहे सगळ्यांना बघू शकता। हरिभाऊ काय सांगा बरं म्हशीबद्दल? काय आपल्याकडे शेतकरी कधी बी आले तर म्हशी खात्रीशीरच मिळते। पांगाची, दुधाची, सडाची, दुसऱ्या तिसऱ्या व्याताच्या म्हशी जास्त असतात आपल्याकडे। आपल्या घरी नाही पसंत पडल्या तर आपण शेतकऱ्याचे घेऊन देतो। आता दादांना आपल्याकडे गोठ्यावर बी नेलं होतं, आता आपल्या म्हशी दाखवले पण यावर नाही झालं, मग आम्ही शेतकऱ्याच्या म्हशी खरेदी करून दिल्या त्यांना। तर अशा प्रकारे आता खरेदी खरेदी म्हशी त्या आज इथं खरेदी झाली। आज इथं खरेदी केल्या, शेतकऱ्यांच्याच म्हशी इथं खरेदी केल्या। हो अंदाज घेतला आणि देऊन अंदाज खरेदी। घेतला, रेट ऐकला आणि मार्केटमध्ये खरेदी केल्या। चला एकंदरीत सगळे खुश आहेत। व्यवहार झालेला आहे 9 म्हशी। किती रकमेचा व्यवहार आहे हा सरासरी? सगळं 11.5-12 लाख रुपयाचा माल आहे। 11-12 लाख रुपयाचा। 11.5 लाख। आता इथून जर समजा गाडी निघाली आपली शेतकऱ्याची तर मध्ये काय अडचण वगैरे नाही? काहीच नाही, मार्केट कमिटीची पावती केली? माझा माणूस आहे संघ, हो. त्यांना भाईया बी जायचं आपल्याला दूध काढण्यासाठी। बघा अशा प्रकारे म्हशी भरायला सुरू केल्या आहेत। गाडी केलेली आहे आपण जाण्यासाठी। आतमध्ये भरलेल्या आहेत म्हशी आणि आपण म्हशी भरायला सुरू केलं। बघू शकता ते विक्री झाली आहे हरिओम डेअरी फार्मची। पाय घसरायचं भानगडच नाही।